हातकणंगले तालुक्यातील हुपरी इंगळी रस्त्यावर खेमलापुरे यांच्या गोठ्यात बैल धुत असताना विजेचा तीव्र धक्का लागून आज संध्याकाळी दोघांचा जागीच मृत्यू झाला. भगवान खंडू सोनवणे वय 65 राहणार तळंगे आणि धीरज सहदेव नाईक वय 28 राहणार हुपरी अशी त्यांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हुपरीतील खेमलापुरे यांचा सुमारे 100 जनावरांचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे सायंकाळी खेमलापुरे यांचे भाचे धीरज नाईक व कामगार भगवान सोनवणे वाहन सर्व्हिसिंग मशीनच्या साह्यानं गोठ्यातील बैल व म्हशी धुण्याचं काम करत होते. आणि मशीनमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्यानं दोघांनाही विजेचा तीव्र धक्का बसला. धक्का इतका जोरदार होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गोठ्याकडे धाव घेतली. दोघांना हुपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. रात्री उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर. धीरज नाईक यांचा विवाह 2 वर्षापूर्वी झाला होता. हुपरी येथील विठ्ठल चौकात ते पत्नीसमवेत राहत होते. घटनेची बातमी समजताच त्यांच्या पत्नी व सासूने केलेला आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. धीरज यांना लहानपणापासूनच जनावरांची विशेष आवड होती. मामा धनंजय यांच्या गोठ्यात ते नियमितपणे स्वच्छता, धुलाई व देखभाल यामध्ये पुढाकार घेत असत. शेजारील कुक्कुटपालन केंद्रातही ते कामगारांसोबत काम करीत. सकाळ संध्याकाळ धारा झाल्यानंतर जनावर धुण्याचं काम ते आवडीनं करत असत. धीरज बैल शर्यतीतही सक्रिय होते. त्यामुळे पंचक्रोशीत त्यांची मोठी ओळख होती. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मित्रपरिवार व तरुणांनी गर्दी करत दुःख व्यक्त केलं. मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कांकणे.